चला इकडे लक्ष द्या बाळांनो, आज सुरू करत आहोत आपण लिमिट्स लेसनचे पीवायक्यूज आहेत बाळा. ठीक आहे, त्यासाठीच्या आधी बाळा हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघून घ्या. साइन ऑफ एक्स अपॉन एक्स किती असतो बाळा सांगा? 1. येतं लक्षात? लिमिट एक्स टेंड्स टू 0, साइन एक्स अपॉन एक्स 1 असतो. टॅन एक्स अपॉन एक्स पण काय असतो बाळा सांगा? 1 असतो. येतं लक्षात? बघा हा एक रूल लक्षात ठेवा. लिमिट एक्स टेंड्स टू एक्स रेज टू एन मायनस ए रेज टू एन अपॉन एक्स मायनस ए इक्वल्स टू एन इंटू ए रेज टू एन मायनस 1. आता हा रूल लक्षात ठेवा, फक्त नसेल लक्षात राहिला बाळा तर हा एल हॉस्पिटल निघून जाणार सॉल्व. येतं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बाळांनो ए रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स. ओम तू उठून पुढे बसायचे बाळा, डायरेक्ट पुढे बस बाळा. चल पटकन, चल पटकन उठ. हा, ए रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स काय झालं मला सांगा? लॉग ऑफ ए. राहील लक्षात? बाळा ऐका ना, जर इथे ई रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स असेल तर लॉग ई म्हणजे 1 होऊन जाईल त्याचा आन्सर. येतं लक्षात बघा? लॉग ई म्हणजेच काय होऊन जाईल सांगा? 1. चला लिमिट एक्स टेंड्स टू 0, 1 प्लस एक्स रेज टू 1 अपॉन एक्स इक्वल्स टू ई होऊन जाणार. बघा याला ना एक दुसरा पण चांगला फॉर्म्युला आहे, तो पण मी तुम्हाला सांगणार बरं का. याला एक ऑप्शनल एक दुसरा फॉर्म्युला आहे. जर हा एक्स आणि हा वरचा एक्स सेम नसतील, म्हणजे खूप विचित्र काहीतरी वाटत असेल बाळा, तर त्याच्यासाठी एक दुसरा पण फॉर्म्युला आहे, तो पण मी सांगेल बरं का बाळा. हा, आणि हा एक बघून घ्या बाळांनो. लिमिट एक्स टेंड्स टू 0, लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन एक्स ची व्हॅल्यू किती बाळा सांगा? 1 आहे. इथे लक्षात? लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन एक्स ची व्हॅल्यू किती सांगा? 1 आहे बाळांनो. चला आता आपण सुरू करूयात बाळांनो जे एमसीक्यूज आहेत. ओके ओके, चला सांगा बाळांनो काय दिलेले, बोला बरं काय दिलेले. डिफाइन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू बी मायनस ए एक्स इफ एक्स इज लेस दॅन 2 असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इक्वल्स टू 3 म्हणलेलं आहे इफ एक्स इक्वल्स टू 2, आणि ए प्लस 2 इक्वल्स टू बी एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन 2 बाळांनो, असं त्यांनी म्हणलेलं आहे. इथे लक्षात? बर, चला पुढे जाऊयात बाळांनो. तर त्यांनी म्हणले की लिमिट एक्स टेंड्स टू 2 एफ ऑफ एक्स एक्झिस्ट करतंय. आता लिमिट जर एक्झिस्ट करते बाळांनो तर त्याचा अर्थ एलएचएल, आरएचएल आणि एफ ऑफ एक्स येते लक्षात? त्या पॉइंट वरती ते तिघ जण इक्वल असतील. येते लक्षात? तर तुम्हाला ए अपॉन बी विचारलेलं बाळा. चला मग मला सांगा, जर लिमिट एक्झिस्ट करत असेल बाळांनो तर पटापट सांगा. एलएचएल पहिले लेफ्ट हँड लिमिट कसं घेतो आपण सांगा? लिमिट, येते लक्षात? कसं घेतो आपण? लिमिट एक्स टेंड्स टू 2 मायनस, इकडे येतो ना आपण 2 मायनस. ओके बाळांनो, काय सांगा बरं? कोणतं घेणार तुम्ही सांगा? 2 मायनस, तर हे वाला घेणार ना, बी मायनस ए एक्स. सांगा बाळांनो याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला? एक्स चे रूट 2 टाकायला काही प्रॉब्लेम आहे का बाळांनो? काहीच नाही. तर डायरेक्ट बी मायनस 2 इंटू ए टाकून द्यायचा. बाळा लक्षात ठेवा, हा मायनस 2 नसतो टाकायचा बरं का, ते फक्त चिन्ह आहे की तो 2 इकडनं चालला. येते का लक्षात? तो मायनस 2 नाहीये, तर 2च टाकायची व्हॅल्यू, कळलं का? हा मायनस तर मी इथला घेतलाय बघ. येते लक्षात? एक्स चे व्हॅल्यू 2 आणि ए. ओके, त्याच्यानंतर बाळांनो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती सांगा बाळांनो? 3 आहे. आणि पुढचं आरएचएल काय असेल बाळा तुमचा? लिमिट एक्स टेंड्स टू 2 प्लस, आता हे फंक्शन घ्यावं लागेल तुम्हाला, ए प्लस 2 इंटू बी एक्स. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून द्यायची बाळा, कारण की काय प्रॉब्लेम आहे का? डिनॉमिनेटरला 0 0 आहे का बाळांनो? काही इश्यू आहे का याच्यामध्ये? काहीच नाही, डायरेक्ट व्हॅल्यू टाकून द्यायची. तर बोला ए प्लस 2 इंटू 2, 2 2 जार 4b. येते लक्षात बाळांनो? तर हे तिघ इक्वल असतील जर ते लिमिट एक्झिस्ट करत असेल तर. आठवलं का बाळांनो? का नाही कळते? अरे बाळा हेच गणित तुम्हाला सेम कंटिन्युटी म्हणून पण देऊ शकतात की 2 ला कंटिन्युअस आहे, आलं लक्षात? तर सेम टू सेम गणित लिमिट्स मध्ये पण टाकू शकतात, कंटिन्युटी मध्ये पण टाकू शकतात बाळा. बोला तर काय सांगा बरं मग? तर बी मायनस 2a ची व्हॅल्यू 3 आहे आणि 3 ची व्हॅल्यू अजून कोणासोबत इक्वल करायची? ए प्लस 4b शी इक्वल करून टाकायची बाळांनो. बोला बरं, तुम्हाला असं वाटतं की दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स जे आपल्या पटापट जमून जातील? एक काम करा, 2 ने मल्टिप्लाय करा तर 6 इक्वल्स टू 2a प्लस 8b. इथे लक्षात? त्याच्या खाली हा लिहा बाळांनो, तर मायनस 2a प्लस b इक्वल्स टू 3. ऍडिशन करून टाका, 6 प्लस 3 9, हे दोघं होतात प्लस 9b. b ची व्हॅल्यू झाली बाळांनो 1. इथे लक्षात? ओके, b ची व्हॅल्यू जर 1 झाली तर मला सांगा ती व्हॅल्यू आपण ह्याच्यात टाकायची किंवा ह्याच्यात टाका. ओके, तर 3 इक्वल्स टू a प्लस 4 1 जार 4, तर ह्याला इकडे पाठवलं तर a ची व्हॅल्यू झाली तुमची -1. इथे एक लक्षात बाळांनो, तर a ची व्हॅल्यू -1, b ची व्हॅल्यू 1. तुम्हाला काय करायचं सांगा? a अपॉन b काढायचं बाळा. तर a अपॉन b काय तुमचा -1 असेल ना? इथे लक्षात? तर ऑप्शन नंबर सी ला टिक करून टाकायचं बाळा. कळलं का? समजते बाळांनो? इझी वाटतंय का अवघड वाटतंय?
इझी वाटतंय का अवघड वाटतं सांगा बरं पटापट. इझी आहे बाळा, वाटायचं काय आहेच डायरेक्ट. आलं का लक्षात? चला एक मिनिट. हा चला बाळांनो पुढे जाऊयात. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 बघूयात बाळांनो आपण काय आहे. जरा इकडे लक्ष द्या. ओके, हा बघा बाळांनो, आता ह्या गणितामध्ये ना, ठीक आहे, ऑब्झर्व करता बाळांनो, तुम्ही एल हॉस्पिटल वापरू शकता, ठीक आहे बाळांनो, पण त्याच्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये बाळा. आलं का लक्षात? कारण की तुम्ही इथे जर एल हॉस्पिटल वापरला तर बाळा वरती काय होतंय सांगा. तुम्हाला तो दोनदा किंवा तीनदा वापरावा लागेल, पण तरी सुद्धा बाळा त्याचा आन्सर येत नाही. इथे का लक्षात? कारण की वरती परत झिरो होतोय बघा. आता तुम्ही ऑब्झर्व करा, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह काय मला सांगा. 9 to x 9 log 9 मायनस 2 तर मला चिपकू आहे सांगा 3 चा 3 log 3 आणि प्लस 1 चा 0 होऊन जाईल. ओके, खाली तुम्ही युव्ही रूल लावाल बाळांनो, समजते का? पण युव्ही रूल जरी तुम्ही लावला तरी आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा बाळांनो की याचं काहीतरी आन्सर येईल. आलं का लक्षात? ते तुम्ही कम्पेअर कराल याच्याशी तर तुम्हाला एबीसीच्या 3 व्हॅल्यूज नाही मिळणार ना. थोडं थोडं समजते का? थोडं थोडं समजते का बाळांनो? आलं का लक्षात? तर हे एल हॉस्पिटलने मला नाही होते. ओके, मग काय करणार आपण सांगा बरं. मग आपण एक काम करूयात, करून दाखवू का तुम्हाला एल हॉस्पिटलने? करून दाखवू का? इकडे लक्ष दे, इकडे लक्ष. चल 2 मिनिटात. हे बघ मला सांग मला काय झालं. हा सांगा 9 log 9, ठीक आहे, मायनस 2 into 3 log 3. ओके बाळा, खाली खालच्याचं डेरिव्हेटिव्ह. आता खाली दोन टर्म्स आहेत की नाही बाळा, युव्ही रूल लागेल की नाही त्याच्यामध्ये. चला आता काय सांगा, लॉग ऑफ 1 plus 3x ऍज इट इज. सांगा tan 2x चा sec square 2x into 2, बरोबर की नाही बाळांनो? चला प्लस आता tan 2x ऍज इट इज, येते लक्षात? चला लॉग ऑफ 1 plus 3x चा 1/1 plus 3x आणि 3x चं डेरिव्हेटिव्ह 3. सगळ्यांना कळते बाळांनो? इथपर्यंत येते लक्षात? आता सांगा बरं काय करा. आता एक काम करा, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 टाकून बघा, कारण की 0 चेक करतो ना आपण. लिमिट x टेंड्स टू 0 आहे ना बाळांनो आपलं. ओके, तर 9 एनिथिंग 0 इज 1. येते लक्षात? तर वरती झाला तुमचा log 9 मायनस बाळा 2 टाइम्स. मला सांगा इकडे 3 इज 3, सॉरी 3 इज 1. एनिथिंग 0 इज 1. त्याच्यानंतर 2 log ऑफ 3 झाला तो. तर हा 2 हा वरती गेला बाळा. आता काय झालं सांगा, तो log 9 मायनस log ऑफ 3 चा स्क्वेअर 9. तर वरती 0 जनरेट होतोय. खाली बघूयात बाळा काय जनरेट होतोय बरं का. आता खाली जर 0 आला तर तुम्हाला परत एल हॉस्पिटल वापरावं लागेल. खाली जर 0 नाही आला तर आन्सर 0 येते. लक्षात कळते का बाळांनो? आता आपण चेक करून बघूया. चला मला सांगा बरं इथे पटापट. हा येईल तुमचा लॉग ऑफ 1. आता लॉग 1 तर 0 येईल ना बाळा, कारण की हे बघ हा 0 झाला, 3x ची व्हॅल्यू 0 झाली, तर लॉग 1 काय झाला तुमचा 0. तर हा 0 झाला, त्यामुळे हा पूर्ण टर्म्स बाळांनो हे 0 येत आहेत. कळते बाळांनो? प्लस चला इकडे सांगा बरं मला पटापट. तर tan स्क्वेअर ऑफ x तो पण 0 येतोय बाळांनो. आलं का लक्षात? तर ते 0/0 येतोय. पण विषय असा झालाय की आता तुम्ही वरच्याचं डेरिव्हेटिव्ह कराल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी तो 0च आहे ना. तर परत एल हॉस्पिटल वापरता नाही येणार आपल्याला, कारण की कोणाचं डेरिव्हेटिव्ह करशील, याचं डेरिव्हेटिव्ह परत 0च येईल ना. आलं का लक्षात मी काय बोलतोय? समजतं बाळांनो? तसं पण ते नाही जमते. मग एक काम करा बाळांनो, जरा थोडीशी दुसरी आयडिया करून बघू आपण. रेग्युलर मेथडनी जरा बघून बघू आपण. हा जो आहे 9x मायनस 2 इंटू 3 प्लस 1, हा काहीतरी दिसतोय का तुम्हाला? कोणाचा प्लस काहीतरी मायनस काहीतरीचा स्क्वेअर बिर असं काही वाटतोय का तुम्हाला? तुम्हाला असं वाटत की हा जो 9 आहे बाळा, ह्या 9 ला मी 3 चा 2x लिहू शकतो. मायनस 2 टाइम्स 3 प्लस 1. 9 ला मी 3 चा स्क्वेअर लिहितो ना. तर काय झालं तो सांगा, 3 मायनस 2 इंटू 3 प्लस 1 म्हणजे येस बघा. आता हा आहे 3 मायनस 1 चा स्क्वेअर बघा.
काय नाही कळलं बाळा पराग? नाही 23 नाही, 2 × 3 जो येतं लक्षात. ओके चला आता पुढे जाऊयात. अपॉन खाली सांगा बाळांनो काय, लॉग ऑफ 1 + 3x इंटू टॅन ऑफ 2x येतं लक्षात. आता बाळांनो हे सगळे तुम्हाला फॉर्म्युला सारखे दिसतील बघा, जेवढे पण आपण फॉर्म्युला आजपर्यंत बघितलेत ना. चला याच्या खाली तुम्हाला x² लागेल बाळा, म्हणजे x लागेल याच्या खाली, पण तो स्क्वेअर आहे ना. नाही कळलं तर मी काय केलं बाळा, जरा चेक करा. 3x - 1 अपॉन x सांगा किती सेटिंग केली आपण इकडे. ऍक्च्युली 2x ची सेटिंग केली, x आणि x स्क्वेअरच्या आतमध्ये टाकले तू, ब्रॅकेटच्या आतमध्ये बाळा, आलं का लक्षात. हा तर पुढे सांगा बरं अपॉन, खाली सांगा खाली पण 2x घेऊन टाका. 1 + 3x अपॉन x आणि टॅन 2x अपॉन x इथे लक्षात बाळांनो, समजलं की नाही. चला आता झालं बाळा सगळे आपल्या फॉर्म्युलाच्या. तुम्हाला एक कन्फ्युजन तर नाही होते ना की इथे वरती एकच एक सेटिंग केली आणि खाली 2x सेटिंग केली. ऍक्च्युली इथे पण बाळा 2च x आहेत, x² येतो, आलं का लक्षात, समजते का. चला बाळा बोला तर आता काय करा, लिमिट टाकून द्या बाळा. बोला थांबा, लिमिट टाकण्याच्या आधी इथे 3 ऍडजस्ट करावं लागेल की नाही करावं लागणार, कारण की 1 + समथिंग अपॉन समथिंग पाहिजे ना, ते इथे पण 3 ऍडजस्ट करावं लागेल. इथे 2 ऍडजस्ट करावं लागेल बाळांनो, तर म्हणून इथे पण 2 ला ऍडजस्ट करावं लागेल. सगळ्यांना समजते की नाही बाळांनो, का नाही कळत ते सांगा. आता लिमिट टाकून द्या. वरचं काय बाळा सांगा, a⁻x - 1 अपॉन x, तर त्याचा आन्सर येतो बाळा लॉग ऑफ 3 येते का लक्षात, लॉग येईल ना त्याचं, आणि त्याचा स्क्वेअर आहे बाळांनो, आलं का लक्षात. चला खाली सांगा बरं, हा पूर्ण काय होऊन जाईल बाळा सांगा, 1 होऊन जाईल. हा पूर्ण काय होऊन जाईल सांगा बाळांनो, 1 होऊन जाईल. तर खाली उरलं फक्त 3 × 2 = 6 उरला, येते का लक्षात. आता हा दिसायला लागला बाळा थोडासा याच्या का बघा, a × log of b⁻c दिसतो का बाळा. येस बाळा, तर a ची व्हॅल्यू काय झाली सांगा तुमची, a ची व्हॅल्यू झाली 1/6, b ची व्हॅल्यू झाली बाळा 3 आणि c ची व्हॅल्यू झाली तुमची 2. तर तुम्हाला a + b + c काढता येईल बाळा. चला 1/6 + 3 + 2 इथे लक्षात. तर कसं करणार सांगा बरं बाळांनो, कसं करणार याला, 6 18 18 1 + 19/6 + 2 6 × 12 12 + 19 म्हणजे किती बाळा, 31/6 बाळा. आहे का 31/6, येस बाळा, हे ऑप्शन करेक्ट आहे, कळलं. 31/6 समजते का. कधी कधी काही आन्सर तुमचे डायरेक्ट एल हॉस्पिटलने नाही येणार बाळा, आलं लक्षात. एल हॉस्पिटल काही पण म्हणा, इथे लक्षात. कधी कधी आन्सर तुमचे डायरेक्ट येणार नाहीये, तुम्हाला रेग्युलर मेथड पण बाळा कधी कधी करावं लागणार. म्हणून तुमचे फॉर्म्युला पण आता रिवाइज करून घेतले. आठवलं का फॉर्म्युला सगळे, का नाही आठवते. हा 1 + j काय असेल तोच खाली पाहिजे एक्झॅक्ट, तर म्हणून आपण 3 ची सेटिंग केली बाळा इथे, आलं लक्षात. खाली पण 3 केला, इकडे पण 3 लिहिला. हा टॅन 2x अपॉन 2x पाहिजे ना आपल्याला, म्हणून 2 सेट केला, इथे पण 2 सेट केला. कळते का बांधव, का नाही समजते. चला पुढे जाऊया. ओके आता जरा हे गणित शांतपणे बघा आणि मला सांगा काय वाटतंय. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाळा, जेव्हा पण n टेन्स टू इन्फिनिटीचं गणित असतं तेव्हा n ला डिनॉमिनेटर मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा असतो, आलं का लक्षात. येते लक्षात. आता डिनॉमिनेटर मध्ये कसा बाळा, कारण की तुमचा फॉर्म्युला असा असतो, लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन n ची व्हॅल्यू 0 असते, येते लक्षात. तर हा n नेहमी खाली पाहिजे असतो, आलं का लक्षात. येते लक्षात बाळा. येस, तर आता एक काम करू बाळा, आपण n³ + 1 तर कॉमन निघतोच बाळा सगळ्यांमध्ये, बघा तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर. ठीक आहे, तर एक काम करूयात, याच्यामध्ये लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन n³ + 1 मी काय काढला, कॉमन काढला. तर काय काय उरलं मला सांगा बरं. 1 + 4 + 9 असं करता करता प्लस n². अरे एक मिनिट बाळा, n² च्या टर्म्सची ऍडिशनचा एक फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे लहानपणी 11वीत असताना, नाही आठवत ना. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन n³ + 1 सांगा बाळांनो, n × n + 1 × 2n + 1 अपॉन 6. आठवतो कोणाला हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आठवतो बाळांनो कोणाला, नाही आठवत. n × n + 1 × 2n + 1 अपॉन 6 आपण 3 फॉर्म्युला केले होते बाळांनो, आलं लक्षात. चला लगे आतो. चला समेशन ऑफ n =
आर इक्वल्स टू 1 to n असं लिहायचो आपण, आठवलं का? इथे लक्षात आर चा फॉर्म्युला, आर म्हणजे काय 1 + 2 + 3 + 4 + 5 काय असेल त्याचा फॉर्म्युला n × n + 1/2, आठवलं का बाळांनो? n × n + 1/2. त्याच्यानंतर समेशन ऑफ r इक्वल्स टू 1 to n. आर स्क्वेअरचा फॉर्म्युला कोणाला आठवतो का? हाच तो होता फॉर्म्युला, n × n + 1 × 2n + 1/6. येते लक्षात? आणि समेशन ऑफ r इक्वल्स टू 1 to n, r³ चा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं, याचा स्क्वेअर करायचा वाला तो फॉर्म्युला होता तो बघा. तर n² × n + 1/4 हे 3 फॉर्म्युला होते, आठवतो बाळांनो? येते लक्षात? करू का चेंज? चला, तर तोच फॉर्म्युला आपण इथे वापरला बाळांनो, येते लक्षात? चला आता एक काम करावं, याला मल्टिप्लाय करत सुटा, कारण की आपल्याला n³ कुठेतरी कॉमन काढून कट करावं लागणार आहे. आलं का लक्षात? चला बाळांनो बोला. लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी, चला 1/n³. बघा हा ऍक्च्युअली झाला काय सांगा, 6n³ + 6. ओके बाळांनो, याला मल्टिप्लाय केलं मी तर वरती झाला बाळांनो काय सांगा. आता ह्याला मी असं लिहितो, इथेच लिहितो बरं का. हा ऍक्च्युअली n² + n आहे ना, इंटू काय 2n + 1. कळलं का? ह्याला पहिले मध्ये मल्टिप्लाय केला, आता तिकडे मल्टिप्लाय करणार. सांगा. तर बाळांनो तो झाला आपला 2n³ + n² + 2n² + n. इथे लक्षात? तर काय झालं सांगा, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. ओके बाळांनो, आता हे दोघांची ऍडिशन करून टाका. तर तो झाला 2n³ + 3n² + n अपॉन काय बाळांनो 6 × n³ + 6. आता मला मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की जेव्हा n टेंड्स टू इन्फिनिटी असेल, आलं का लक्षात? जेव्हा पण n टेंड्स टू इन्फिनिटी असेल, त्या n ला डिनोमिनेटर मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. आता डिनोमिनेटर मध्ये कसं आणायचं मला ते चेक करा. मी एक काम करतो, याच्यामधून नीट लक्ष द्या बरं का बाळांनो, मी याच्यामधनं n³ कॉमन काढतो डायरेक्ट, n³. पण सर सगळीकडे तर नाहीच n³ काढता येतो मला आपल्याला, आलं का लक्षात? तर n³ मी कॉमन काढला तर काय उरलं सांगा, इथे 2 उरला. इथे लक्षात? प्लस इथे 3/n उरला, कळलं का? आणि प्लस 1/n² उरला, आलं का लक्षात बाळांनो? इथे लक्षात? आता हे जरा नसेल मला नंतर भेटा, मला सांगतो मी तुम्हाला, आलं का लक्षात? चला, इथे पण n³ कॉमन काढला तर काय मला सांगा, तो 6 + 6/n³. आता दोघं कॅन्सल झाले बघ, दोघं कॅन्सल झाले बाळांनो. आता दोघं कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करा की n जेव्हा खाली असतो तेव्हा तुम्ही ती इन्फिनिटी व्हॅल्यू टाकल्यानंतर हा पूर्ण टर्म 0 होऊन जाते, ही पण 0 होऊन जाते, ही पण 0 होऊन जाते. येते का लक्षात? कारण की डिनोमिनेटर जर खूप मोठा नंबर असेल तर तो वरचा नंबर 0 होऊन जाईल ना, आलं का लक्षात? तर काय होईल मला सांगा, तुमचा 2/6 राहील बाळा, म्हणजे डायरेक्ट 1/3 होऊन जाईल तो, आलं का लक्षात? 2/6 म्हणजे डायरेक्ट काय होऊन जाईल सांगा, तो 1/3 होऊन जाईल. इथे लक्षात? त्या ऍप मध्ये बहुतेक हे चुकीचं दाखवले बाळा ऑप्शन, इथे लक्षात? हा, पण ते हेच करेक्ट आहे. इथे लक्षात? 1/3. सगळ्यांना कळते बाळांनो काय करायचं? तर शक्यतो जेव्हा n टेंड्स टू इन्फिनिटी असतो त्याला डिनॉमिनेटर मध्ये आणण्याचा प्रयत्न कर, त्यासाठी जे करायचं ते करा. कळलं? समजलं? एक काम करू, हे पेज आहे ना थोडस वरती घेऊ आपण, घेता येतं का याच्यात? ठीक आहे, चल. हा बाळा, चला सांगा बघू, हे गणित जरा चेक करा बरं. याचं लिमिट काढायचं बाळांनो आपण, लिमिट एक्सटेंड्स टू 0. तुम्हाला असं नाही की एल हॉस्पिटलनी व्हायला पाहिजे, एल हॉस्पिटलनी व्हायला पाहिजे बाळांनो, असं नाही वाटत का? परत एकदा लिहून घेतो बाळा. काय सांगा, लिमिट एक्सटेंड्स टू 0. ठीक आहे बाळांनो, काय सांगा, e⁻x² - cos 3x अपॉन sin x इंटू लॉग ऑफ 1 + 2x. येते लक्षात? चला, माझ्या मते एल हॉस्पिटलनी व्हायला पाहिजे बाळांनो हे गणित. चला, इसका करेंगे, क्या करेंगे, काय करणार बाळांनो? डेरिव्हेटिव्ह, वरचा डेरिव्हेटिव्ह, खालचा डेरिव्हेटिव्ह. बोला बाळांनो. चला, तर e⁻2x e⁻x² चा डेरिव्हेटिव्ह, e⁻x², x² चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस सांगा cos ऑफ 3x चा डेरिव्हेटिव्ह. तर cos x चा डेरिव्हेटिव्ह बाळांनो काय सांगा, मायनस sin 3x इंटू 3. सेकंड कळते? चला, अपॉन खाली सांगा बाळांनो
सांगा साइन एक्स ऍज इट इज लॉग ऑफ वन प्लस टू एक्स चा 1/1 प्लस 2x इंटू 2 सगळ्यांना समजते बाळांनो येते लक्षात प्लस चला लॉग ऑफ 1 प्लस 2x ऍज इट इज साइन एक्स चा cos x येते लक्षात. चला एक काम करा बाळांनो 0 टाकून बघा बरं. तर इथे 0 टाकला तर हा 0 येतोय. इथे 0 टाकला तर log 1 पण 0 येतोय म्हणजे परत 0/0 फॉर्म येतो. कारण की वरती पण 0 टाकून बघितला तुम्ही तर हा 0 येतोय. साइन 0 पण 0 येतोय. तर परत एकदा काय करावं लागेल सांगा तुम्हाला. एल हॉस्पिटल परत एकदा करावं लागेल बाळा. आलं का लक्षात. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पण आता विषय असा झाला की हा युव्ही रूल लागेल बाळा इथे. इथे लक्षात. इथे पण युव्ही रूल लागेल. इथे यू अपॉन व्ही रूल लागेल. इथे पण युव्ही रूल लागेल. येते लक्षात. चालेल बाळा चला भेटून जाऊयात. बोला. हा 2 तर मी बाहेर काढला. ठीक आहे. चला e रेज टू एक्स स्क्वेअर ऍज इट इज एक्स चा 1 प्लस एक्स ऍज इट इज e रेज टू एक्स स्क्वेअर चा e रेज टू एक्स स्क्वेअर चा 2x इथे लक्षात बाळांनो. चला प्लस 3 तर बाहेर काढला बाळा मी. साइन 3x चा काय सांगा cos 3x इंटू 3 तर तो 3 जर काय होऊन जाईल बाळा सांगा इकडे 9 होऊन जाईल. येते का लक्षात. सगळ्यांना समजते बाळांनो. चला अपॉन खाली सांगा बाळांनो पटापट. आता तुला असं वाटत की मी हा 2 बाहेर काढून घेतला बाळा. येते लक्षात. तर तो काय होऊन जाईल सांगा बरं साइन एक्स अपॉन 1 प्लस 2x तर सांगा बाळांनो डिनॉमिनेटर ऍज इट इज येते लक्षात. डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर साइन एक्स चा cos x मायनस न्यूमरेटर ऍज इट इज येते लक्षात. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय बघा सांगा बरं 1 प्लस 2x चा 2x येईल ना फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. अरे हा सॉरी फक्त 2 येईल नाही का बाळा. हा अपॉन स्क्वेअर ऑफ डिनो बाळा 1 प्लस 2x चा स्क्वेअर येते लक्षात. ओके बाळांनो. हा तर झाला. चला याचा पण युव्ही रूल देईल बाळा. सांगा लॉग ऑफ 1 प्लस 2x ऍज इट इज सांगा cos x चा मायनस साइन एक्स येते का लक्षात. मायनस साइन एक्स. ओके बाळांनो. चला त्याच्यानंतर प्लस cos x ऍज इट इज लॉग ऑफ 1 प्लस 2x चा 1/1 प्लस 2x इंटू 2 येईल. येते का लक्षात बाळांनो. चला हे तर झालं. आता एकदा परत एक काम करा बाळांनो. परत एकदा 0 टाकून बघा सगळीकडे. होपफुली बाळा येऊन जायला पाहिजे आन्सर. चला 2 टाइम्स इकडे सांगा बरं 0 टाका बरं. e रेज टू 0 इज 1 ना. तर हा 1 येतोय बाळा. 2 इंटू 1 प्लस हा 0 टाकला तर ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल सांगा 0 होऊन जाईल. तर फक्त 2 राहिला इथे. इथे लक्षात. प्लस 9 इंटू कॉस ऑफ 0 कॉस 0 इज 1. आता 3 इंटू 0 म्हणजे पण 0च ना. आलं लक्षात बाळा. तर कॉस 0 किती सांगा कॉस 0 झाला तुमचा 1. तर इथे 1 लिहिला बाळा मी. अपॉन खाली सांगा बरं. चला 2 टाइम्स. ओके बाळा. चला सांगा इकडे आता हा कॉस 0 आहे ना म्हणजे 1 आहे बाळा. हे बरं का इथे. तर काय सांगा हे बघा. तर 1 प्लस 0 म्हणजे 1 टाइम्स 1 तर 1 राहणार तिथे. इथे लक्षात. मायनस साइन 0 तर 0 असतो बाळा त्याचा काही उपयोग नाही. खाली काय सांगा 1 प्लस 0 चा स्क्वेअर म्हणजे 1/1 म्हणजे 1 राहिला बाळा तिथे फक्त. आलं लक्षात. फक्त असा 1/1 राहिलाय. प्लस इकडे सांगा बरं बाळांनो आता पटापट. एक मिनिट साइन 0 तर 0 आहे ना म्हणजे ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल बाळा 0 होऊन जाईल. येते लक्षात. त्या साईडला काय कॉस 0 काय असतो 1 इंटू 1 इंटू 2 जार 2 अपॉन सांगा बाळांनो 1 प्लस 0 म्हणजे 1. तर बाळा याचा आन्सर येईल 9 प्लस 2 म्हणजे 11 अपॉन 2 1 जार 2 प्लस 2 म्हणजे बाळांनो 4. तर 11/4 येईल बाळा याचा आन्सर. काय सांगा 11/4 राहील लक्षात. अरे टेन्शन घ्यायचं नाही यार. आता डेरिव्हेटिव्ह वगैरे तुम्हाला जमतं की नाही बाळा चांगल्या पद्धतीने. 11th मध्ये नव्हतं जमत एवढं प्रॉपर. आता 12th मध्ये झालं ना आपलं संपलं ना आता. आता याच्यात याच मेथडने करत. आलं का लक्षात. रिकामं डोकं लावत बसायचं नाही. डायरेक्ट जे जमतं बाळा येईल हॉस्पिटलने करून टाकायचे. जर पहिल्यांदा नाही जमलं तर दुसऱ्यांदा जमणार. आलं का लक्षात. समजते का. दुसऱ्यांदा नाही जमलं तर सोडून द्यायचं बाळा. काय करणार आता. आलं लक्षात. एवढा टाइम तर आपण देऊ नाही शकत. येते लक्षात. चला बाळांनो आता जरा हे गणित बघा परत एकदा बाळांनो. कोण आलेलं आहे सांगा nx टेन्स टू इन्फिनिटी. येते का लक्षात बाळांनो. परत एकदा कोण आलेलं सांगा nx टेन्स टू इन्फिनिटी. येते लक्षात. nx काय ते असं लिमिट असेल ते बाळा. ठीक आहे ना. कापलं गेलं असेल ते लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी दिलेले बाळा तुम्हाला. हे असं दिलेले. आता जेव्हा x टेन्स टू इन्फिनिटी असणार बाळा तेव्हा तुम्हाला त्याला डिनोमिनेटर मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा की नाही करायचा.
करायचा बाळांनो. कसा करणार सांगा बरं प्रयत्न, जसं मगाशी आपण केलं तसं काहीतरी करायचं का आयडिया. आता इकडे लक्ष द्या बरं का बाळा, काय करू शकतो आपण याच्यामध्ये बघा. आपण ह्याच्यामधनं समजा 2x मला बाहेर काढायचा आहे बाळा, तर अशी हिंमत आपण करू शकतो का, करू शकतो का बाळा. येस, 2x जर बाहेर निघाला बाळांनो तर तो 2x नुसता नाही बाहेर निघणार, त्या वरच्याच 50 ला घेऊन निघेल बाळा, बरोबर की नाही. तर काय आलं सांगा बाळांनो, इथे 1 + 1/2x येते लक्षात, रेज टू 50 येते लक्षात बाळांनो. तर अशा पद्धतीने तो सगळ्यांमधनं बाहेर निघेल. नाही कळत आहे, इकडनं पण बाहेर निघेल, इकडनं पण बाहेर निघेल, इकडे राहील कसं काय, पण राहील काय तिथे बघा बाळांनो, इथे 1 राहील, 1 + 2/2x रेज टू 50 राहील, येते लक्षात. समजते बाळांनो. असं करता 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 हे बघा, ऑब्झर्व करा, असं करता करता बाळांनो शेवटचं तुमचं येईल +1 + 100/2x रेज टू 50 येते लक्षात बाळांनो. अपॉन, आता खाली पण मला सांगा, मला इकडनं कॉमन काढता येईल का 2x रेज टू 50 ला, काढता येईल बाळांनो. तर मी एक काम केलं, 2x रेज टू 50 ला कॉमन काढलं बरं का, कॉमन, तर काय उरलं सांगा, इथे तर 1 उरला पहिले, आणि प्लस हा झाला तुझा 10 रेज टू 50/2x रेज टू 50. सगळ्यांना कळते बाळांनो. आणि हा कापून टाकला, कळलं बाळांनो, सगळ्यांना समजते की नाही. आता यांची व्हॅल्यू काय टाकायची, इन्फिनिटी, एक्स ची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकून द्या बाळा. हा इन्फिनिटी झाला तर हा 0 देईल की नाही बाळांनो, इथे इन्फिनिटी टाकलं तर हा 0 देईल की नाही, खाली डिनॉमिनेटरला इन्फिनिटी आला म्हणजे 0 देईल ना, तर 0 0 0 आलं लक्षात, म्हणजे फक्त वरती राहणार तुमचं 1 रेज टू 50 इज 1 का 50, 1 + 1 + 1 असं करता करता किती टर्म्स आहे बघा, 100 टर्म्स आहेत ना. अपॉन खाली काय मला सांगा, खाली तर पण 1च राहील, तर आन्सर आहे बघा 100. सोपं होतं की नाही. आन्सर किती सांगा मला त्याचं, 100 येते लक्ष बाळांनो. सगळ्यांना कळतंय का, रुद्र समजते बाळा. हा, व्हेरी गुड बाळा. चला नेक्स्ट पुढे जाऊयात, बोला बाळांनो. आता बाळा तुम्ही याचा विषय असा आहे की cos ax - cos bx अपॉन cos cx - cos bx, परत एकदा ठीक आहे, इज कंटिन्युअस म्हणलेले. बाळा तू याचा एल हॉस्पिटलने काढशील, पण एल हॉस्पिटलने व्हॅल्यू येईल तुझी -1 ची ऑलरेडी दिलेली, तर एबीसी कसं काय येणार, आलं लक्षात. तर तुम्हाला काहीतरी वेगळी आयडिया बाळा इथे करावी लागेल, इथे लक्षात. तुम्हाला इथे नॉर्मल मेथडने जाण्याचा वगैरे प्रयत्न करावा लागेल. बाळा कॉस आहेत ना, कॉस मायनस कॉस, कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतं बाळा हा फॉर्म्युला. हा, तुम्हाला क्वेश्चन कळला का बाळा, हे A² B² C² कसे आहेत, एपी मध्ये, जीपी मध्ये, एजीपी मध्ये, आलं लक्षात. हार्मोनिक प्रोग्रेशन हे काय ते विचारलेले, तर त्यांच्यामधलं रिलेशन तर पहिले शोधावं लागेल ना आपल्याला, मग आपल्याला सांगता येईल. पण तुम्हाला असं नाही की कॉस मायनस कॉस, आपण ते 4 फॉर्म्युला पाठ केले म्हणून, साइन प्लस साइन, साइन मायनस साइन, कॉस प्लस कॉस, कॉस मायनस कॉस, चौथ्या नंबरचा फॉर्म्युला येते लक्ष बाळांनो. तर तो काय असतो सांगा बरं बाळांनो, साइन कॉस कॉस, साइन कॉस कॉस मायनस साइन साइन, आठवलं बाळांनो. आणि ते 2 असतं, आठवलं का बाळांनो. आणि काय सांगा, a + b/2, a - b/2, तर मी इथे लिहितो a + b/2, a - b/2 येते लक्षात. बाहेर लिमिट घेतलं बरं का मी, लिमिट एक्सटेंड्स टू 0 येते का लक्षात. हे सगळं लिमिट मध्ये चालू आहे. ओके, खाली सांगा बाळांनो परत एकदा, सेम टू सेम फॉर्म्युला, फक्त मला काय सांगा बरं, इथे येईल तुमचं c + b/2, आणि बाळांनो साइन ऑफ c - b/2. आता काय करशील सांग बाळा, हे दो कॅन्सल झाले, हे दो कॅन्सल झाले. काय रे तुला, हा बाळा कुठे, काय म्हणते बाळा. हा मग काय, हा एक्स राहील ना बाळा इथे, बरोबर आहे ना, एक्स इथे आहे बरं का, इथे म्हणते ना तू, हा तो एक्स तर राहील बाळा तिथे. ए आता काय करायचं बाळा, जरा चेक करा बरं.
आता काय करायचं, चला चेक करा बाळा. तू x इक्वल टू 0 जर तू टाकला तर ते सगळं 0 होऊन जाईल बाळा. आलं लक्षात, 0/0 फॉर्मॅट येईल तो. येतं लक्षात. एक काम करूयात आपण, इथे जर आपण वापरला काय होते बाळा, एकदम इझी काहीतरी इथे. थांबा एक सेकंड. अरे हे तुम्हाला डोकं लावता येते बाळा, काहीतरी काहीतरी खूप इझी बाळा ते, मला लक्षात नाही फक्त. आता हे तुमचं लिमिट x टेंड्स टू 0 आहे ना बाळा. इथे एल हॉस्पिटल वापरला तर, इथे एल हॉस्पिटल वापरला तर काय, हा बाळा युव्ही रूल लागेल तिथे. अरे एक सेकंड बाळा, हे काहीतरी खूप इझी आहे रे. हा ना बाळा, पण ते कसं काय येते ते. नाही नाही नाही, ह्याच्याने होईल ना बाळा ते. हा बाळा, बरं चला 2 मिनिट थांबा बाळांनो. आपल्याला काय सुचलं तर आपण परत करूयात, ठीक आहे. परत या गणितावर येऊयात. चला मला पहिले हे सांगा बरं बाळांनो, हा प्रश्न सांगा पहिले. चला काय बघूयात. लिमिट x टेंड्स टू 0, ठीक आहे. 63 रेस टू x मायनस 9 रेस टू x मायनस 7 रेस टू x प्लस 1 अपॉन बाळा खाली काहीतरी आहे. बाळांनो हे जे गणित आहे, मला असं वाटतं की एल हॉस्पिटलने व्हायला पाहिजे. इथं लक्षात करूयात आपण ट्राय बाळा, ठीक आहे. चला बोला, तर काय येईल बाळा वरती सांगा बरं. वरचं डेरिव्हेटिव्ह 63 रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह 63 रेस टू x लॉग 63 येतं लक्षात, मायनस 9 रेस टू x लॉग 9 मायनस 7 रेस टू x लॉग 7 आणि 1 चा बाळांनो 0 होऊन जाते, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. खाली सांगा बरं, रूट 2 चं 0 होऊन जातं डेरिव्हेटिव्ह. येतं लक्षात. चला मायनस सांग राहणार आहे मायनस रूट एक्स. रूट एक्स काय मला सांगा 1 अपॉन 2 रूट एक्स 1 प्लस कॉस एक्स. आणि बाळा ज्याला आपण याला मानलं बटाटा, आला लक्षात, बटाट्याचं डेरिव्हेटिव्ह पुढे सांगा बाळांनो कॉस एक्स चं मायनस साइन एक्स. तर मायनस मायनस काय झालं बाळा सांगा, कॅन्सल झाले. येते लक्षात. आता एक काम करा बाळांनो, 0 टाकून बघा. तर इथे 0 टाकून बघितला, इथे पण 0 टाकला, इथे पण 0 टाकला, तर हे तर 1 होऊन जाईल, हे 1 होऊन जाईल, हे 1 होऊन जाईल. तर बाळा हा 0 होऊन जातोय. येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला कदाचित परत एकदा काय वापरावं लागेल सांगा, एल हॉस्पिटल वापरले, कारण की वरती पण होतोय बाळा तो ऍक्च्युअली. आहे लक्षात. लॉग 63 झाला, आम्ही 63 9 7 ला 63 असतो ना. येतं लक्षात. तर लॉग 9 प्लस लॉग 7 वरती पण 0 होऊन जातोय. तर तुम्हाला काय करावं लागेल सांगा मला, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. येतं लक्षात. म्हणजे अजून एकदा एल हॉस्पिटल वापरावं लागेल. चला बोला बाळांनो काय होईल. आता परत 63 रेस टू एक्स चा 63 रेस टू एक्स लॉग 63 येईल ना, तर तो एकदा आणि हा एकदा, म्हणजे मी काय केलं मला लॉग 63 चा स्क्वेअर लिहिला, चालेल का. ठीक आहे बाळांनो. मायनस 9 रेस टू एक्स चा 9 रेस टू एक्स लॉग 9, तर लॉग 9 इंटू लॉग 9 लॉग 9 चा स्क्वेअर. येते लक्ष बाळा. चला मायनस 7 रेस टू एक्स लॉग 7 चा स्क्वेअर अपॉन खाली सांगा बाळांनो काय होईल. आता इथे यू अपॉन व्ही रूल लागेल बाळांनो, त्याशिवाय काय ऑप्शन येते लक्षात. बोला बाळांनो, हा 1/2 मी कॉमन काढून घेतलेला आहे, दिसला का बाळांनो, हा 1/2 दिसला का.
कॉमन काढून घेतलेला आहे. चला वरती सांगा बरं. डिनो ऍज इट इज बाळांनो. इथे लक्षात सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनो बाळा रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स चा रूट एक्स चा 1 अपॉन 2 रूट 1 प्लस कॉस एक्स. कॉस एक्स चा काय बाळांनो सांगा बरं. मायनस ऑफ साइन एक्स येते लक्षात अपॉन स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 1 प्लस कॉस एक्स येते लक्षात बाळांनो. ओके हा मायनस मायनस काय झाला बघा सांगा बरं तुमचा कॅन्सल झालेला आहे ते लक्षात. ओके आता तुमचं मला लिमिट टाकून बघा. आपलं लिमिट आहे x टेंड्स टू 0 टाकून बघायचं बाळा आपल्या इथे लक्षात याच्यामध्ये बरं का बाळा. चला ह्याच्यामध्ये टाकून बघा 0 तर वरती काय मला सांगा हा होऊन जाईल तुमचा 1 येतं लक्षात. तर होऊन जाईल लॉग ऑफ 63 चा स्क्वेअर मायनस हा होऊन जाईल 1 बाळांनो लॉग ऑफ 9 चा स्क्वेअर मायनस लॉग ऑफ 7 चा स्क्वेअर. तुम्हाला कळतं ना हे सगळ्या व्हॅल्यू 1 होऊन जातील. आलं लक्षात. चला खाली सांगा बाळांनो 1/2 टाइम्स येतं लक्षात. आता कॉस 0 काय असतो बघा 1 तर 1 प्लस 1 म्हणजे हा झाला तुमचा √2 हा झाला कॉस 0 1 झाला बाळा. आलं लक्षात. तर ही मायनस मायनस काय झाली मला सांगा प्लसचं साइन झालंय साइन 0 0 त्यामुळे ही पूर्ण टर्म काय झाली मला सांगा 0 येते का लक्षात. कारण की हा तर 0 नाही ना हा नॉन 0 नाही त्यामुळे काही टेन्शन नाही बाळा हा 0 येतो येते लक्षात. अपॉन खाली सांगा मला 1 प्लस कॉस 0 इज 1 1 प्लस 1 2 झाला तो. आला का लक्षात. सगळ्यांना समजते बाळांनो. म्हणजे खाली काय झालं सांगा बाळांनो खाली झालं तुमचं √2/4 ना √2/4 तर तो वरती गेला तर काय होईल सांगा बाळांनो 4/√2 येते लक्षात. अच्छा आता वरती सांगा बाळांनो. आता हे बघा तुम्हाला हे जे आन्सर येणार आहे हे अशा टाइप मध्ये काहीतरी येणार आहे बाळा. आलं का लक्षात. हे अशा टाइप मध्ये बघा आलं का लक्षात. तर आपला 4/√2 वगैरे पर्यंत तर आलेला आहे बाळा प्रॉपरली येते लक्षात. आता एक काम करायचं होतं ह्याला आपल्याला नीट सॉल्व्ह करावं लागेल येते लक्षात. चला आता मला सांगा बाळांनो लॉग ऑफ 63 चा स्क्वेअर आहे ना ह्याला मी असं लिहू का लॉग ऑफ 9 प्लस लॉग ऑफ 7 चा स्क्वेअर 9 7 चा 63 दोन लॉगची ऍडिशन एक लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन होती ना त्याला मी स्प्लिट केलं 2 लॉगची ऍडिशन. चला मायनस लॉग 9 चा स्क्वेअर मायनस लॉग 7 चा स्क्वेअर. चला बाळांनो आता एक काम करू याला a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू. बोला बाळांनो. तर काय सांगा a स्क्वेअर प्लस 2ab इथे लक्षात प्लस बी स्क्वेअर मायनस लॉग 9 चा स्क्वेअर जो कॅन्सल होणार आहे बाळांनो दिसतंय का तुम्हाला. तर हा आणि हा कॅन्सल झाला हा आणि हा कॅन्सल झाला इथे लक्षात. तर फक्त एवढं उरलं इथे लक्षात. आता बाळांनो 4/√2 इंटू 2 log 7 log 9 तर बघा हा √2 कॅन्सल केला तर इकडे वरती √2 उरेल. तर 4√2 इंटू log 7 log 9 आहे का बाळांनो 4√2 इंटू log 7 log 9 हे बघा वाला 4√2 log 7 log 9 इथे लक्षात. ऑप्शन नंबर डी क्लिक करून टाकायचा बाळा आणि आन्सर आलेलं आहे इथे लक्षात. बाळा थोडं थोडं ते हॉस्पिटलनी येतं बाळा आलं लक्षात. फक्त ते थोडंसं लेंदी वाटू शकतं जर डबल आलं तर हो ना. कारण की कधी कधी इथे यू पण येतो परत पुढे कुठेतरी युवी येतो आलं लक्षात. पण टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो सॉल्व्ह होऊन जाणार ते इथे लक्षात. चला बाळांनो आता हे गणित बघा बरं परत एकदा काय सांगा. हा चला एल हॉस्पिटलनी ट्राय करायचं का बाळांनो. एल हॉस्पिटलनी ट्राय करायचं का लिमिट एक्सटेंड्स टू 5 आहे ना तर खाली तर डेरिव्हेटिव्ह 1 येते बाळ डायरेक्ट आलं का लक्षात. तर बोला बाळांनो काय सांगा √x चा 1/2 √x 2 minus 2 cos of x square minus 12x plus 35 इथे लक्षात. ओके बाळा इंटू आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह वरती घ्यायला आपल्याला इथे लक्षात बाळा. तर काय सांगा 2 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 तर बाळा चिपको आहे तो सांगा कॉस ऑफ समथिंगचं मायनस साइन ऑफ समथिंग मायनस 12x प्लस 35 इथे लक्ष बाळा इंटू इंटू आता तुम्ही याला बटाटा मानला होता ना बाळा कोणाला याला बटाटा मानलं होतं त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढे लिहा बाळांनो. तर झालं 2x मायनस 12 येते लक्षात. सगळ्यांना समजते का बाळांनो. तर हा 2 मला कॅन्सल करता येईल येते लक्षात. आणि खाली डिनॉमिनेटरला काय झालं मला सांगत त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 झालेलं आहे ना येते लक्षात. आता बाळांनो जरा व्हॅल्यू टाकून बघा बरं x टेंड्स टू 5 टाकून बघा. तर 5 चा स्क्वेअर काय झाला मला सांगा 25 मायनस 12 इंटू 5 60 बाळांनो येते का लक्षात.
आणि प्लस 30. आई शपथ, स्कीम अशी बाळांनो की ह्याची व्हॅल्यू येते 0 आणि साइन 0 आला म्हणजे तो 0 होऊन जाईल बाळा. हा 0 तर ह्याचा काही व्हॅल्यूच नाही राहणार. 0/1. आता 0/1 तुम्ही परत युव्ही रूल त्याला एल हॉस्पिटल वापरू नाही शकत, कारण की 1चं डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल खाली. म्हणजे एल हॉस्पिटलची लिमिट संपली बाळा. कळलं का तुम्हाला? कसं काय? हे बघ, हा वरचा आणि आपण हा खालचा आलेला आहे, ते लक्षात. पण तुम्ही वरच्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ नाही शकत ना बाळा. पराग सोडून दे ना बाळा आता ते. हा इकडे लक्ष दे ना. हा याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ नाही शकत बाळा परत. का बरं? याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं ठीक आहे, पण 1चं डेरिव्हेटिव्ह खाली 0 होऊन जाईल ना. तर एल हॉस्पिटल परत नाही आपल्याला रिपीट वापरता येणार. म्हणजे बाळांनो तुम्हाला इथे काहीतरी वेगळी गंमत करावी लागणार आहे बाळांनो. इथे लक्षात. हा बाळा, नाही हाय ना बाळा 1 खाली. हे बघ, ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा आलेला आहे ना, तो वरतीच आहे. त्याचं वरती चालू बाळा. त्याचा आपण काय करतो, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह आणि खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा घेत सुटतो ना आपण. आठवलं का बाळा? म्हणजे हा आता डिनोमिनेटर नाही झालेला, हा डिनोमिनेटर तोच राहणार जो आहे तो. इथे लक्षात. ओके, तर बाळांनो हे तर नाही करता येणार आपल्याला. मग आता एक काम करा बाळांनो, हे तुम्हाला क्वाड्रॅटिक सारखं दिसतंय का? त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. लिमिट एक्सटेंड्स टू 5. बाळा लक्ष द्या बरं इकडे. रूट ऑफ, समजा मी 2 कॉमन काढलाच याच्यामधला, तर काय सांगा बाळांनो, 1 मायनस कॉस ऑफ. बघा क्वाड्रॅटिक जर तुम्ही सॉल्व्ह केला तर बघा बरं का, x² मायनस 12x प्लस 35 ना. 35 चे असे दोन फॅक्टर्स ज्याची ऍडिशन 12 आहे बाळा. 7 5 35, तर -7 -5, तर x मायनस 7x मायनस 5x प्लस 35 इक्वल्स टू 0. म्हणजे x कॉमन काढला x मायनस 7, मायनस 5 कॉमन काढला x मायनस 7. म्हणजे बाळांनो x मायनस 5 आणि x मायनस 7 हे झाले तुमचे दोन फॅक्टर्स. तर मी इथे लिहिलं बाळांनो की x मायनस 5 आणि x मायनस 7. सगळ्यांना कळते मला थोडं थोडं काय चालू आहे ते. अपॉन खाली आहे बाळांनो तुमचा x मायनस 5 बरं का. आता काय करणार सांगा बघा. 1 मायनस कॉस ऑफ समथिंग, तुम्हाला असं ना की डबल अँगल वगैरे काहीतरी वापरला जाईल, तिथे साईनचा फॉर्म्युला येईल, त्याचा रूट आणि ते कॅन्सल होऊन जातील, काहीतरी वाटतं की नाही बाळांनो असं. येते का लक्षात? एक काम करा बाळांनो, कॉस टू थिटा सांगा. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला जरा चेक करा ना एकदा. हा इकडे जाईल, हा इकडे येईल, तर 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2 थिटा. हे असंच दिसतंय ना थोडस, 1 मायनस कॉस 2 थिटा. पण फक्त लक्षात ठेवा, इथे जो असेल त्याच्या हा हाफ करायला विसरायचा नाही बांधलो. इथे लक्षात. तर मी काय केलं मला सांगा, लिमिट एक्सटेंड्स टू 5 सांगा. वरती काय मला सांगा, 2 इंटू बोला 1 मायनस कॉस ऑफ समथिंग, तो येईल मला सांगा 2 साइन स्क्वेअर ऑफ थिटा. पण तो याच्या अर्धा येईल बरं का. अरे समजते का बाळांनो, याच्या अर्धा येईल ना तो. आलं का लक्षात? या 2 थिटाच्या थिटा काय होता, अर्धा होता ना, तर याच्या हा काय झाला सांगा, अर्धा झाला, हाफ झाला बरं का बाळांनो. अपॉन खाली काय सांगा, x मायनस 5. तुम्हाला असं ना बाळांनो की हा 2 2 जर 4 येतो, पण रूटच्या बाहेर येताना तो परत 2 येईल, येते लक्षात. आणि साइन स्क्वेअर जो आहे बाळा, तो रूटच्या बाहेर येताना काय होईल सांगा, फक्त साइन ऑफ x मायनस 5 x मायनस 7 अपॉन 2 येईल, येते लक्षात. हा 2 आणि हा 2 कॅन्सल करू नका बरं का, येड्या हरकत, तो अँगल आहे. येते का लक्षात? खाली काय मला सांगा, x मायनस 5 येते लक्षात. झालं बाळांनो, आता सॉल्व्ह होईल बघा ते गणित. कसं काय, लिमिट एक्सटेंड्स टू 5. ओके, साइन थिटा अपॉन थिटा 1 असतो ना, मग याच्यासारखा खाली बनवण्याचा प्रयत्न करा. काय काय सेटिंग करावं लागेल सांगा, x मायनस 7 तुम्हाला एक एक्स्ट्रा घ्यावं लागेल, तर इथे खाली घेतला तर वरती पण घ्यावं लागेल. येते का लक्ष बाळांनो? समजते का? आणि अपॉन 2 घ्यावा लागेल बाळा, जो तुला इथे ऍडजस्ट करावा लागेल. येते का लक्षात? समजते बाळांनो? म्हणजे हा जो पूर्ण आयटम आहे बाळा, हा पूर्ण आयटम काय झाला तुमचा 1 झाला. हा 2 आणि 2 काय झाला बाळा, कॅन्सल झाला. तर काय होईल, फक्त x मायनस 7 उरेल बाळा, ज्याचं लिमिट तुम्हाला टाकायचंय एक्सटेंड्स टू 5 बाळा. 5 टाकलं तर त्यांचा -2 येईल बाळा. आहे का -2? आहे का बाळा -2? येस. तर ऑप्शन नंबर ए बाळा. सगळ्यांना कळते का? समजते बाळांनो? कळते का बाळा? नक्की. चला नेक्स्ट, पुढचं गणित घ्या बाळांनो.
ओके, काय जरा बघूयात. परत एकदा एल हॉस्पिटल वापरावं लागेल कारण की 0/0 फॉर्मॅट आहे. इथे लक्ष बांधो. करायचं का? करायचं का बांधो? हा x नॉट इक्वल टू 0 ला कंटिन्युअस आहे बांधो. ऍट x इक्वल 0 तर f ऑफ 0 ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली. इथे लक्षात. चला बांधो, बोला कसं करणार सांगा. कसं करणार सांगा बाळांनो. वरच्याचं डेरिव्हेटिव्ह आपण खालच्याचं डेरिव्हेटिव्ह. चला सांगा बाळांनो. साइन ऑफ समथिंगचा कॉस ऑफ पाय इंटू कॉस स्क्वेअर एक्स याचं डेरिव्हेटिव्ह पुढे बाळांनो सांगा. पाय कसा आहे बाळा? चिपकू. कॉस स्क्वेअर एक्सचा काय सांगा? कॉस स्क्वेअर एक्स येईल 2 कॉस एक्स. येते लक्षात कारण की बटाटा स्क्वेअरचा 2 बटाटा इंटू कॉस एक्सचा बाळांनो मायनस साइन एक्स. सगळ्यांना कळते बाळांनो इथपर्यंत? इथे नाही लक्षात. अपॉन खाली सांगा बाळांनो काय येईल? खाली येईल आपला तुमचा 6x. इथे लक्षात. एकदा टाकून बघा 0. तर वरती बाळा इथे जर मी 0 टाकला तर तो येईल बाळा तुमचा 1 कॉस पाय. ओके, एक मिनिट. इथे 0 टाकलं तर सगळं 0 होतोय बाळा. साइन 0 आला बघ इथे. इथे लक्षात. तर परत एकदा काय झालं बाळा सांगा. तुमचा तो परत एकदा झालेला आहे तो आपला. इथे साइन 0 टाकला तर काय होऊन जाईल सांगा बाळा? 0 होऊन जाईल. तर परत एकदा तो झाला आपला 0/0 फॉर्मॅट. मग अजून एकदा युव्ही रूल लावा लागेल बाळा. आलं का लक्षात? पण याच्या आधी पहिले याला थोडं सिम्प्लिफाय करता येईल का जरा बघा. कारण की याच्यामध्ये किती आहेत? 1 2 आणि 3 होऊन जातील. त्याच्यामध्ये 3 आहेत ना बाळा. तर त्याला थोडंफार काही सिम्प्लिफाय करता येईल का जरा चेक करा. काय बोलली बाळा? साइन थीटा 2 साइन थीटा कॉस थीटा. आठवलं का? थोडंफार काहीतरी सिम्प्लिफाय होईल ना तो. तर तो येईल जाईल तुमचा साइन 2 थीटा. इथे लक्षात. कळलं का नाही? 2 साइन थीटा कॉस थीटा साइन 2 थीटा होऊन जाईल. हा मायनस बाहेर येईल बाळांनो आणि पाय पण बाहेर येईल. येते लक्षात का बरं? कारण की ते चिपकू ना त्याला बाहेर राहू द्या असं. तर हा होईल तुमचा कॉस ऑफ पाय कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन 2x. सगळ्यांना कळलं बाळांनो काय केलं आपण? थोडंसं सिम्प्लिफाय केलं म्हणजे आता फक्त युव्हीच लागेल. आलं का लक्षात? नाही तर मग UVW लागला असता. आलं का लक्षात? UVW पण आहे बाळा, माहिती की नाही तुम्हाला? चला अपॉन काय बाळांनो सांगा 6x. आता याचा आपण परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. तिथे लक्षात. चला हे मी डेरिव्हेटिव्ह घेतलं बाळा इकडे. हे काय केलं? फक्त अरेंज केलं. आलं का लक्षात? हा, आणि इथे आता परत मी काय करतोय बाळा सांगा? परत डिफरन्शिएशन घेतोय. इथे लक्षात. बोला बाळांनो. तर काय होईल सांगा? मायनस पाय तर ऍज इट इज आहे. इथे लक्षात. चला इकडे युव्ही रूल लागेल परत एकदा. सांगा कॉस ऑफ पाय कॉस स्क्वेअर एक्स ऍज इट इज. इथे लक्षात. चला साइन 2x चा कॉस 2x इंटू 2 प्लस सांगा साइन 2x ऍज इट इज. आता एक मिनिट थांबा बाळा. एक थोडस आयडिया वापरा. साइन 2x आहे ना, तुम्ही असं इथे 0 टाकणार आहे ना, तर असं ही पूर्ण टर्म तर 0 होऊन जाणार ना बाळा. नाही कळलं बाळा? ते सोडून दे ना. कळलं का बाळा मी काय बोलतोय? काही जणांना असं डोकं नाही लावतात बरं का बाळा. अपॉन खाली मला सांगा बरं. खाली 6 येईल ना फक्त. काही जणांना नाही कळलं. अरे इथे साइन 2x जनरेट होणार बाळा. साइन 2x जनरेट झाला मी x 0 टाकणार ना असे. तर हे सोडवायची गरज नाही इकडचा पुढचा. चला बाळा सांगा बरं मग आता. आता टाकून द्या बरं बाळा 0. जरा चेक करा आता टाकल्यानंतर होईल का? आता होईल बाळा बहुतेक, कारण की याचं 0 नाही ते वरती. तर मायनस पाय सांगा बाळांनो कॉस ऑफ पाय इंटू कॉस स्क्वेअर ऑफ 0. कॉस 0 इज 1. 1 चा स्क्वेअर 1. तर फक्त कॉस पाय राहिला तो. इंटू इकडे सांगा कॉस 2 इंटू 1. सॉरी कॉस ऑफ 2 इंटू 0. तर कॉस 0 इज 1. 1 इंटू 2 म्हणजे 2 राहिला. येतं लक्षात. अपॉन खाली सांगा बाळांनो 6 आहे. काय म्हणतो? हा, आता कॉस पाय सांगा बाळांनो. कॉस पाय इथून चालू होतो ना कॉस. आलं लक्षात. हा असतो पाय बाय 2. हा असतो कॉस पाय. तर कॉस पाय असतो बाळा तुमचा -1. तर मायनस पाय इंटू -1 इंटू 2. आलं लक्षात. अपॉन 6. मायनस मायनस कॅन्सल झाले. 2 1 जा 2 2 3 जा 6. तर पाय बाय 3 आन्सर आहे बाळांनो. समजते का बाळांनो तुम्हाला? पाय बाय 3 आन्सर. येते लक्षात. सगळ्यांना समजते की नाही बाळांनो? खरं खरं सांगा बरं बाळा एक्झॅक्ट किती वाजले? यस, होऊन जातील पटापट. चला फास्ट बाळांनो. हे एक गणित आहे. जरा नीट चेक करा बरं का काय बाळा हे गणित.
नाही ना बाळा, 1/0 इन्फिनिटी होऊन जाईल तो. इथे लक्षात. तर हा जो फॉर्मॅट आहे हा थोडा विचित्र फॉर्मॅट आहे. बाळांनो ऐका ना, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, इकडे लक्ष द्या. फॉर्म्युला असा आहे, लिमिट एक्स टेंड्स टू 0, 1 प्लस एक्स रेज टू 1/x याची व्हॅल्यू जाते बाळा तुमची ई. बरोबर का बाळांनो? 1 प्लस एक्स रेज टू 1/x ची व्हॅल्यू जाते ई. पण तुम्हाला इकडे लक्ष बाळा प्रसाद, हा जो ई ना बाळा, हा जो एक्स आहे ना, तो एक्स तुम्हाला इथे बनवावा लागतो. आता इथे तर डायरेक्ट इतका घाणेरडा आहे की हा तुम्ही इथे बनवूच नाही शकणार एक्सच्या इथे. कळलं का बाळा मी काय बोलतोय? कळते का बाळा मी काय बोलतोय? हे बघ, जर असं असतं 1 प्लस समजा 3/2x रेज टू 1/x, तर हा 3/2 आपण इथे बनवू शकतो. याला आपण 3/2 ने मल्टिप्लाय करतो, डिवाइड करतो. आठवलं का बाळांनो? आणि मग याचा आन्सर होऊन जातं ई, तर तो ई रेज टू 3/2 होऊन जातो याचा आन्सर. हे असे गणित आपण बाळा केलेले आहेत 11th मध्ये, येते लक्षात. पण आता इथे काय करणार तू, जेव्हा हे इतकं घाणेरडं आहे की हे इथे बनवूच नाही शकत आहे आपण. इथे लक्षात बाळांनो, तर तेव्हा एक छोटासा बाळांनो फॉर्म्युला आहे, जरा बघून घ्या. जर लिमिट एक्स टेंड्स टू 0 असेल बाळा आणि एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स असेल, कळलं बाळा? आणि व्हेन एफ ऑफ एक्स टेंड्स टू 1 आणि जी ऑफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, म्हणजे थोडक्यात 1 रेज टू इन्फिनिटीचा फॉर्मॅट असेल. 1 रेज टू इन्फिनिटीचा. आता हा आहे का 1 रेज टू इन्फिनिटी? चेक करा. बरोबर, हा 0 होऊन जाईल तुमचा. 0 टाकला तर हा 0 ना, टॅन 0 0 होऊन जाईल. तर 1 रेज टू 1/0 म्हणजे इन्फिनिटी. 1 रेज टू इन्फिनिटीचा फॉर्मॅट असेल तर बाळांनो काय करता येतं बघा, याला आपल्याला डायरेक्ट असं करता येतं, ई रेज टू लिमिट एक्सटेंड्स टू ए बाळा, ठीक आहे, एक्सटेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस 1 रेज टू इंटू जी ऑफ एक्स बाळा, असं करता येईल आपल्याला. राहील लक्षात? राहील का लक्षात बाळांनो? आता फॉर्म्युला आहे नवीन, आता मी काय करू शकतो बाळा, आता हा यूज केलेला आहे त्यांनी, आलं का लक्षात? बोला काय बाळा सांगा. जेव्हा 1 रेज टू इन्फिनिटी असेल तेव्हा काय होऊन जाईल सांगा बाळा, लिमिट एक्सटेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस 1 इंटू जी ऑफ एक्स. आता हा फॉर्म्युला इथे पण यूज होतो बाळा रेग्युलर आपल्या मेथड मध्ये. येते का लक्षात? समजते बाळांनो? आता चेक करा बाळांनो कसं काय यूज होईल बघा. आता मी तुम्हाला इथे यूज करून दाखवतो बरं का बाळा, इथे यूज करून दाखवतो. मला सांगा हा फॉर्मॅट पहिले बघा बरं, आपल्या ह्याच्यातला आहे का? 1 रेज टू इन्फिनिटी फॉर्मॅट मधला आहे का? आहे ना हे बाळा, 1 रेज टू इन्फिनिटीच्या फॉर्मॅट मधला आहे ना, येते लक्षात? तर काय करणार आपण सांगा बाळांनो, याचा आन्सर लिहिणार ई रेज टू, येते लक्षात बघा बरं का बाळांनो, ई रेज टू लिमिट एक्सटेंड्स टू 0, ठीक आहे बाळांनो. काय लिहितो आपण? एफ ऑफ एक्स मायनस 1. आता एफ ऑफ एक्स मायनस 1 मला सांगा बरं, एफ ऑफ एक्स कोण आहे? हा आहे ना तुझा. तर 1 प्लस एक्स मायनस 1, येते का लक्षात? इंटू जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स आहे 1/x. तर हे दोघं कॅन्सल होऊन जातील. एक्स अपॉन एक्स बाळांनो 1 होऊन जाईल आणि ई रेज टू 1 बाळांनो ई होऊन जाईल. सगळ्यांना कळते का? म्हणजे बरोबर आन्सर आलं का ई? इथे लक्षात का नाही कळते? म्हणजे आपला रेग्युलर फॉर्म्युला पण बाळांनो ह्या फॉर्म्युलाने तुम्ही जनरेट करू शकता. आलं का लक्षात? फक्त हा लक्षात ठेवावा लागेल. काय मला सांगा, एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स जर खालचा 1 कडे जात असेल आणि वरचा इन्फिनिटी कडे जात असेल, इथे लक्षात, तर काय करतो आपण सांगा बाळांनो, ई रेज टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस 1, एफ ऑफ एक्स मधनं 1 मायनस करा आणि इंटू जी ऑफ एक्स करा. जो त्याचा रेज टू होता ना तो इथे शेजारी ठेवून द्या बाळा मल्टिप्लिकेशनला. येते का लक्षात? सगळ्यांना कळते बाळांनो? आता सेम फॉर्म्युला बाळांनो आपण इथे वापरणार आहोत बरं का बाळा, जरा चेक करा. बोला. तर आता इथे काय येईल सांगा बरं, बोला. हा तुमचा एफ ऑफ एक्स आहे की नाही? हा तुझा जी ऑफ एक्स आहे की नाही बाळांनो? येते लक्षात? हा 1 रेज टू इन्फिनिटीचा फॉर्मॅट आहे की नाही बाळांनो? चला आता काय करणार सांगा, तर याचा आन्सर आहे तुमचा ई रेज टू लिमिट एक्सटेंड्स टू 0, जे काय असेल ते मला आलं लक्षात, एक्सटेंड्स टू 0. चला एफ ऑफ एक्स मायनस 1, तर एफ ऑफ एक्स तर हाच आहे तुमचा 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ रूट एक्स मायनस 1 इंटू जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स आहे तुमचा 1/2x. सगळ्यांना कळते बाळा इथपर्यंत? इथपर्यंत कळते का? आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं बाळा, इथे लक्षात. चला या बरं इकडे बोला, ई रेज टू लिमिट एक्सटेंड्स टू 0. आता प्लस 1 मायनस 1 काय होऊन जाईल सांगा, कॅन्सल. चला मला सांगा बाळांनो,
tan स्क्वेअर ऑफ रूट एक्स अपॉन 2x. बाळा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, tan x अपॉन x1 असतो. tan x अपॉन x1 असतो ना. आता हा tan स्क्वेअर आहे, मी एक काम केलं बाळा याच्यामध्ये, इकडे लक्ष द्या बरं का बाळांनो. मी एक काम केलं, tan ऑफ रूट एक्स अपॉन ह्या x ला मी लिहिलं रूट एक्स आणि त्याचा होल स्क्वेअर लिहिला, चालेल का? फक्त ते 1/2 विसरू नका बाळांनो, त्याला घेऊन चला. अरे हा जो एक्स आहे ना, मी स्क्वेअरच्या आतमध्ये टाकलं तर तो रूट एक्स झाला ना. समजते का नाही बाळांनो? युवराज समजते का? हा, तर काय झालं बाळा, ह्याची व्हॅल्यू तर 1 झाली, 1 चा स्क्वेअर 1 झाला, म्हणजे काय झालं बाळा, त्याचा आन्सर तुमचा e⁻1/2 झालं. येते लक्षात? e⁻1/2. आता तुम्हाला काय करायचंय, हा तुमचा ए आहे, ए म्हणजे हे जे आलेलं आहे ना आपलं आन्सर, आलं का लक्षात? हे काय सांगा आपला बाळा, हे ए आलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग ऑफ ए टू द बेस ई काढायचं आहे. ठीक आहे, चला. तर लॉग ऑफ ए टू द बेस ई म्हणजेच लॉग ऑफ e⁻1/2 टू द बेस ई. बाळांनो हा 1/2 जम्प मारली इथे, तर तो होऊन जाईल 1/2 लॉग ई. लॉग ई 1 असतो बाळांनो, म्हणजे 1/2 आन्सर येईल. तसं कळलं का? कुठे गेलं हे बघा, दिसलं बाळांनो? तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर मी तुम्हाला त्याच्यासाठी अजून एक मेथड सांगणार बाळांनो, आठवलं की नाही? समजते का नाही कळत आहे? इथे लक्षात? ठीक आहे बाळा, चला नेक्स्ट. अरे हे सिंपल वाले बाळा, सोपं वाले. चला पटापट हॉस्पिटलनी करून टाका बरं. चला सांगा, 10⁻x 10⁻x log 10 प्लस 7⁻x log 7 मायनस 14⁻x log 14 मायनस 5⁻x log 5 अपॉन खाली सांगा बाळांनो, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ cos x चा काय बघा सांगा, cos x चं असतं मायनस sin x, तर प्लस sin x होऊन जाईल. तो येते लक्षात? चला बाळांनो व्हॅल्यू टाकून द्या. गणित संपलेलं नाही बाळा. कसं काय? अरे हा पण परत 0 येतोय, आलं का लक्षात? तर परत एकदा बाळांनो तुम्हाला घ्यावा लागेल त्याचा, येतं का लक्षात? परत एकदा येईल हॉस्पिटल. बोला बाळांनो, 10⁻0 इज आता याचा परत डेरिव्हेटिव्ह. तर मग अशी आपण केलं होतं बघा असंच गणित. तर 10⁻x चं 10⁻x log 10, तर हा log 10 आणि वरचा log 10 म्हणजे log 10 चा स्क्वेअर प्लस 7⁻x log 7 चा स्क्वेअर मायनस 14⁻x log 14 चा स्क्वेअर. आता जे जरा हुशार असतील बा त्यांना कळत असेल की याची व्हॅल्यू तर 1 1 1 येणार आहेत ना, तर याची पण गरज नव्हती ऍक्च्युअली. ठीक आहे बा, चला 5⁻x log 5 चा स्क्वेअर अपॉन खाली मला सांगा sin x चा cos x, sin x चा cos x. आता टाकून द्या 0. आता 100% हा 1 होऊन जाईल, हा 1 होऊन जाईल, हा 1 होऊन जाईल, हा 1 होऊन जाईल, cos 1 cos 0 1 होऊन जाईल. त्यामुळे सुटले बाळा गणित, आलं का लक्षात? फक्त आता कोणाकोणाला सॉल्व्ह करा सांगा बाळांनो आपल्याला. log 10 चा स्क्वेअर, आता ऐका ना हे सगळे, हा बाळा बसव ना आतमध्ये. आता हे कट तर होत नाही बाळा, डायरेक्ट कट तर होत नाही. मग आता काय करणार सांगा, काहीतरी कर ना. 10 5 2 10 ली, 14 ला 7 2 14 ली, येते का लक्षात? काहीतरी तर करता येईल ना आपल्याला. बोला बाळांनो काय सांगा. लॉग ऑफ मी हा 10 ला काय लिहिलं मला सांगा, log 5 प्लस log 2. सगळ्यांना कळतं ना कसं करायचं असतं? 2 log ची ऍडिशन, 1 log मध्ये मल्टिप्लिकेशन. चला याचा स्क्वेअर प्लस log 7 चा स्क्वेअर मायनस सांगा बाळांनो इकडे log ऑफ 7 प्लस log ऑफ 2 चा स्क्वेअर मायनस log ऑफ 5 चा स्क्वेअर. सगळ्यांना कळते बाळांनो? पुढे जायचं की नाही? चला सांगा बाळांनो इकडे. चला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर लॉग ऑफ 2 चा स्क्वेअर प्लस लॉग ऑफ 7 चा स्क्वेअर मायनस, चला इकडे सांगा बाळांनो. आता डायरेक्ट मी तो स्क्वेअर करतो, डायरेक्ट मायनस देऊनच टाकतो बरं का आतमध्ये. तर बघा मायनस लॉ ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. कळलं का? मी म्हणतोय प्लस पण देतोय मायनसचं चिन्ह तिघांना, 1 2 3 मायनस लॉग ऑफ 5 चा स्क्वेअर. चला सांगा कोणा कोणाची होत आहे कापाकापी, बोला. log 5 गेले, log 7 आणि अजून एक आहे का log 7 गेले, log 2 गेले, सगळे गेले बाळा, सगळे गेले. फक्त कोण उरले? हे दोघं उरले, येते का लक्षात? तर 2 कॉमन काढला बाळांनो, तर काय सांगा काय केलं आपण, log
बाळा मायनस काय सांगा, log7 log2 केला. येतं लक्षात. आता त्याच्यामधला सांगा बरं मुलांनो काय विषय झाला, log2 log2 कॉमन आहे बघा, तो कॉमन काढून घ्या. तर log2 log2 कॉमन काढला तर 2 log2 झाला तो, इंटू काय सांगा log5 मायनस log7. येते लक्षात. एक काम करा मुलांनो, या 2 ला डोक्यावरती पाठवा. आता तो झाला log4 इंटू 2 log ची सबट्रॅक्शन 1 log मध्ये डिव्हिजन log5/7 आहे का बघा ऑप्शन. log4 इंटू log of 5/7. तर ऑप्शन नंबर सी ला मार्क करून टाकायचा, log4 इंटू log of 5/7. कळते मुलांनो. चला लास्ट, इतकं सिंपल आहे बाळा की अक्षरशः 30 सेकंदात होऊन जायला पाहिजे. बोला, काहीच नाही याच्यामध्ये, फक्त काय करायचं बाळा, एल हॉस्पिटल करायचं. आलं का लक्षात, फक्त एल हॉस्पिटल करायचा. बोल बाळा, x चा 1 प्लस 6x येतं लक्षात, प्लस 5 3 जार 15x स्क्वेअर प्लस 7 4 जार 28x⁻³ मायनस 166 चा झाला 0. खाली बाळांनो 1, फक्त त्याच्यात 2 ची व्हॅल्यू टाकून द्या. आलं का लक्षात. चला काय होऊन जाईल, 1 प्लस 6 2 जार 12 प्लस 2 चा स्क्वेअर 4 15 4 जार 60 प्लस 8 ना बाळांनो, तर 28 इंटू 8 8 is 64 8 to the 16 17 18 19 20 21 22 2 to 4. चला 2 to 4 2 to 4 plus 60 plus 12 plus 1 4 5 6 7 अलग लक्षात बघा 6 7 8 9 297 बाळा. झालं का, पहिलाच ऑप्शन आहे बघ 297. कळते बाळा सगळ्यांना का नाही कळत आहे, इझी होते का बाळा. ते गणित आपलं बाकी राहिले यार, राहिलं रे काहीतरी खूप इझी बाळा, मला लक्षात नाही ते मगाशी केलं मी सॉल्व. हा बाळा, कशाचा, वरच्याचा. एल हॉस्पिटलनी नाही येणार बाळा ते. अरे एक काम करा ना, अरे एक मिनिट मला सांगा, याच्या खाली आपण एक्स ऍडजस्ट केलं तर, याच्या खाली एक्स साइन आहे ना, तो a प्लस बी अपॉन 2x अपॉन a प्लस बी अपॉन 2x. इंटू काय करशील मला सांग इकडे, a प्लस बी अपॉन 2 करशील इकडे. तसंच या साईडला पण काय ऍडजस्टमेंट येईल तुमची, a मायनस बी अपॉन 2 ऍडजस्टमेंट येईल बाळा. इकडे 2x घेशील तर खाली पण 2x घेशील तर x चं टेन्शन होईल, ते जाणार बाळा. आलं का लक्षात. हा, खाली अजून काय ऍडजस्टमेंट होईल सांगा. हो एकच मिनिट, खाली अजून एक काय ऍडजस्टमेंट होईल सांगा बाळांनो, c प्लस बी अपॉन 2 आणि इकडे ऍडजस्टमेंट होईल c मायनस बी अपॉन 2. येते का लक्षात. झालं बाळांनो, आलं लक्षात. याचा आन्सर 1 होऊन जाईल, याचं इथे जे ऍडजस्टमेंट करशील त्याचा आन्सर 1 होऊन जाईल. साइन आहे ना, साइनची ऍडजस्टमेंट, खालचे दोघं काय होऊन जातील बाळा, 1 होऊन जातील. तर फक्त एवढेच उरतील. आणि याची व्हॅल्यू तुला -1 दिलेली बाळा, किती दिली सांगा, -1 बाळा. सीईटीला पण असंच होतं बरं का, एखादं गणित तुम्हाला नंतर एकदम सुचतं की अरे कसं करायचं होतं, होऊ शकतं असं. इथं लक्षात झालं बाळांनो. तर वरती सांगा काय होईल आता, a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 4 का, अपॉन खाली सांगा बाळांनो a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 4 का बाळा, 4 4 कॅन्सल का, इक्वल्स टू -1 का. म्हणजे काय बाळा सांगा बरं, तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, तिकडे गेला तर -1 ने मल्टिप्लाय बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. तर बघा बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर इकडे आला तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स बी स्क्वेअर. झालं ना, अर्थमॅटिक प्रोग्रेशन झालं बघा. ते बघ ए आणि सी चा बी काय झाला, मीन झाला ना. आलं लक्षात. तर काय झालं मला सांगा, ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन. सगळ्यांना कळते का बाळांनो, व्हेरी गुड. ठीक आहे, तर मग भेटूयात उद्या.